हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका डॉक्टर प्रवीण खैरे घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी कोर्स प्रिन्सिपल ऑफ इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट पॅथ 232। तर मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये जाणून घ्यायचं की प्रिन्सिपल्स म्हणजे काय, इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट म्हणजे काय। तर मित्रांनो, प्रिन्सिपल्स म्हणजे तत्व। आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे तर त्यासाठी आपल्याला त्या गोष्टीचे तत्व माहिती असावं लागतात। ती गोष्ट कशी करायची ही त्याच्या तत्वानुसार म्हणजे प्रिन्सिपल्सनुसार चालू असते। तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत की इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट म्हणजेच एकात्मिक रोग व्यवस्थापन। तर एकात्मिक रोग व्यवस्थापन याच्यामध्ये आपल्याला त्याची तत्वे ही संपूर्णपणे जाणून घ्यायची आहे। तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तत्वे आहेत। तर आपण याच्यामध्ये पहिला जो लेक्चर आहे त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत। तर याच्यामधला पहिला आपला लेक्चर आहे तो आहे IPM। त्याच्यामध्ये त्याचं इंट्रोडक्शन आहे, हिस्ट्री आहे, कन्सेप्ट्स आहेत, त्याचे काय इम्पॉर्टन्स आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। तर याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळत असेल की IPM। तर मित्रांनो, IPM हा एक ब्रॉड रेंज ऑफ कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये हा जो इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट हा कन्सेप्ट त्याच्या अंडर येतो। अगोदर IPM हा कन्सेप्ट आलेला आहे आणि त्याच्यानंतर इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट हा कन्सेप्ट आलेला आहे। तर याच्यामध्ये पेस्ट म्हणजे हा पण एक ब्रॉड रेंजचा कन्सेप्ट आहे। पेस्टमध्ये वीड्स येतात, इन्सेक्ट्स येतात आणि डिसीज येतात। तर याच्यामध्ये आपल्याला फक्त या कोर्समध्ये आपल्याला फक्त इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट याच्याबद्दल माहिती करून घ्यायची आहे। तर आपण जातोय पहिल्या लेक्चरसाठी। तर मित्रांनो, कंपोनंट ऑफ प्लांट डिसीज। तर कंपोनंट ऑफ प्लांट डिसीज हे जाणून घेण्याच्या अगोदर आपल्याला प्लांट डिसीज म्हणजे काय याच्याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे। तर याच्यामध्ये प्लांट डिसीज म्हणजे काय, तर एखादं झाड आहे आपलं, त्या झाडाचं नॉर्मल फिजिओलॉजिकल फंक्शन्स हे डिस्टर्ब होतात, जे होतात बायोटिक आणि अबायोटिक कॉजेसमुळं। तर मित्रांनो, तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की बायोटिक आणि अबायोटिक यामुळे हा जो प्लांट डिसीज आहे हा कॉज होतो। तर याच्यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे आपला मेझोबायोटिक। तर बायोटिक मध्ये काय काय येतं हे मी तुम्हाला अगोदर सांगतो। बायोटिक मध्ये येते पेस्ट, डिसीज आणि डिसीज मधले जे अदर डिसीजेस आहेत ते येतील। आणि अबायोटिक मध्ये येतात की इन्व्हायरमेंटल फॅक्टर, वातावरणाशी निगडीत जे काही गोष्टी आहेत, जसं की खूप जास्त प्रमाणात ऊन पडणं किंवा खूप जास्त प्रमाणात कडाक्याची थंडी पडणं, किंवा याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की खूप जास्त प्रमाणात पाऊस पडणं। तर या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळं हा प्लांट डिसीज जो आहे हा कॉज होतो। आणि याच्यामध्ये एक मेझोबायोटिक फॅक्टर आहे सेंटरचा, तर तो होतो व्हायरस। याच्यामध्ये मेझोबायोटिकमध्ये व्हायरस येतात आणि अबायोटिकमध्ये आता आपण डिस्कस केलं की इन्व्हायरमेंटल फॅक्टर। तर मित्रांनो, तर कोणतीही गोष्ट होण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट तयार होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी असतात। जर त्या गोष्टी त्याच्यामध्ये नसेल तर ती गोष्ट परिपूर्ण नसते। आपल्याला जर एखादी भाजी बनवायची आहे तर भाजीमध्ये आपल्याला समजून घ्या, तुम्ही मेथीची भाजी आणली, मीठ आहे आपल्याकडे, पाणी आहे। तर फक्त भाजी आणि मीठ घेऊन आपली भाजी होणार नाही, किंवा फक्त पाणी आणि मीठ घेऊन आपली ही भाजी होणार नाही। त्याच्यासाठी या तिन्ही गोष्टी गरजेच्या असतात। तसंच एखादा जर डिसीज एखाद्या प्लांटवरती येणार असेल तर त्याच्यासाठी पण काहीतरी अनुकूल परिस्थिती या खूप गरजेच्या असतात। त्या सगळ्या अनुकूल परिस्थितीची जे रिक्वायरमेंट आहे ती जर रिक्वायरमेंट जर फुलफिल होत असेल तरच झाडावरती हा डिसीज येतो। तर त्याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की काय काय गोष्टी गरजेच्या आहे की ज्याच्यामुळं हा डिसीज प्लांटवरती येतो। तर याच्यामध्ये सुरुवातीला आहे की व्हिरुलंट पॅथोजन। व्हिरुलंट म्हणजे जो की असा पॅथोजन की जो तीव्र प्रकारचा आहे आणि तो गरजेचा आहे डिसीज होण्यासाठी। त्याच्यानंतर फेवरेबल इन्व्हायरमेंट, जर आपल्याला अनुकूल वातावरण नसेल तर डिसीज हा येणारच नाही, किंवा त्या डिसीजचा जो इनॉक्युलम आहे किंवा जो व्हिरुलंट पॅथोजन आहे त्याचा जो इनॉक्युलम आहे तो डॉर्मंट जर स्टेजमध्ये असेल तर तो ॲक्टिव्ह स्टेजमध्ये येणार नाही। त्याच्यानंतर आहे ससेप्टिबल होस्ट। जर होस्टच नसेल तर या दोन गोष्टींचा काहीही उपयोग नाही आहे। तर या तिन्ही गोष्टी जर एकत्रपणे येत असतील, या तिन्हींचा जर संगम होत असेल तरच हा डिसीज होऊ शकतो। आपण इथे बघूयात की ससेप्टिबल होस्ट नाही आहे, व्हिरुलंट पॅथोजन आणि फेवरेबल इन्व्हायरमेंट आहे। तर मग हे दोन्ही मिळून काही होणार आहे का? नाही। त्याच्यानंतर जर व्हिरुलंट पॅथोजन नाही आहे, ससेप्टिबल होस्ट आहे, फेवरेबल इन्व्हायरमेंट पण आहे,
पण विरुलंट पॅथोजनच नाही आहे तर रोग होणारच नाही. तसंच आपण बघूयात की विरुलंट पॅथोजन आहे, ससेप्टिबल होस्ट आहे, फेवरेबल इन्व्हायरमेंट नाही आहे, तर या परिस्थितीमध्ये पण रोग हा झाडावरती येणार नाही. तर याच्यासाठी हा जो डिसीज ट्रायंगल आहे हा कंप्लीट आणि फुलफिलमेंटमध्ये जर असेल तरच डिसीज होतो. तर इकडच्या बाजूला आपण बघूयात की फॉर डिसीज टू ऑकर ऑल द थ्री देज मस्ट बी प्रेझेंट. इट इज इम्पॉर्टंट टू रिमेंबर दॅट विदिन ईच ऑफ द थ्री कंपोनंट host, pathogen and environment there are numerous variables that may affect both the incidence and severity of the disease. तर हा जो विरुलंट पॅथोजन आहे तर याच्या सिव्हिरिटीनुसार किंवा या तिन्हींच्या सिव्हिरिटीनुसार ससेप्टिबल होस्ट, फेवरेबल इन्व्हायरमेंट, विरुलंट पॅथोजन तर हे कमी जास्त प्रमाणात होतात. जर पॅथोजन हा खूपच विरुलंट असेल तर जी रोगाची तीव्रता आहे ही खूप जास्त असते. तर आपण जाणून घेऊया पुढच्या स्लाइडमध्ये. IPM या कन्सेप्टबद्दल आपण जाणून घेऊया की IPM हा कन्सेप्ट म्हणजे काय. IPM हा कन्सेप्ट आहे की आपल्याला जो एखादा डिसीज आहे किंवा एखादा पेस्ट आहे त्याचं समूळपणे नाश करायचं नाही आहे किंवा समूळपणे नष्ट करायचं नाही आहे. आपल्याला फक्त त्याची एक विशिष्ट नुकसानीची पातळी असते ज्याला की आपण इकॉनॉमिक थ्रेशहोल्ड लेवल म्हणतो. त्या लेवलपेक्षा आपल्याला त्याला कमी घेऊन यायचं आहे. जर तो कमी जर असेल, तो जर इकॉनॉमिक लॉस करत नसेल तर आपल्याला बाकी गोष्टीशी काहीही घेणं देणं नाही आहे. तर आपल्याला फक्त काय करायचं की याच्यामध्ये इकोसिस्टीम बेस्ड स्ट्रॅटेजी दॅट फोकस ऑन लॉंग टर्म प्रिव्हेन्शन ऑफ द पेस्ट. जर आपण जास्त फंजीसाईडचा यूज जर केला किंवा फक्त आपण याच्यामध्ये ज्या नॅचरल ज्या गोष्टी आहेत, ज्या प्लांट प्रोडक्ट बेस्ड ज्या गोष्टी आहेत त्याची जर फवारणी केली तर आपल्याला लॉंग टर्म प्रिव्हेन्शन ऑफ द पेस्ट हा होत नाही. किंवा फक्त आपण फंजीसाईडचा खूप जास्त प्रमाणात स्प्रे केला तर तो इकॉनॉमिकली आपल्याला इम्बॅलन्स करू शकतो. तर याच्यामध्ये इकोसिस्टीम बेस्ड स्ट्रॅटेजी दॅट फोकस लॉंग टर्म प्रिव्हेन्शन ऑफ द पेस्ट ऑर देअर डॅमेज थ्रू अ कॉम्बिनेशन ऑफ टेक्निक्स सच एज बायोलॉजिकल, हॅबिटॅट मॅनिप्युलेशन, मॉडिफिकेशन ऑफ द कल्चरल प्रॅक्टिसेस अँड यूज ऑफ रेजिस्टन्स व्हरायटीज. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की कॉम्बिनेशन, सगळ्या गोष्टींचं आपल्याला कॉम्बिनेशन करायचं ज्याच्यामध्ये बायोलॉजिकल पण कंट्रोल असेल, त्याच्यानंतर हॅबिटॅट पण आपल्याला मॅनिप्युलेशन करायची त्याच्यामध्ये जो पेस्ट आहे किंवा जो डिसीज आहे त्याची, किंवा मॉडिफिकेशन ऑफ कल्चरल प्रॅक्टिसेस ज्या आपल्या रेग्युलर कल्चरल प्रॅक्टिसेस होतात सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तर त्याच्यामध्ये आपण काही मॉडिफिकेशन केले तर हे येतं IPMमध्ये इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. त्याच्यानंतर यूज ऑफ रेजिस्टन्स व्हरायटीज, अशा काही जाती विकसित केलेल्या आहेत आपल्या कृषी विद्यापीठांनी की ज्याच्यामध्ये त्या जाती जर आपण शेतात जर लावल्या तर तो रोग त्याच्यामध्ये येत नाही. किंवा काही अशा जाती आहेत की त्या मॉडरेटली ससेप्टिबल आहे किंवा हायली रेजिस्टन्स व्हरायटीज आहेत. जर अशा व्हरायटीज आपण जर चूज केल्या क्रॉप व्हरायटीज तर आपला जो रोग आहे तो त्याची रोगाची किंवा तीव्रता असेल मॉडरेटली ससेप्टेबल असेल तर तो थोडा कमी प्रमाणात येईल. पण हायली रेजिस्टन्स एखादी व्हरायटी असेल तर त्याच्यावरती तो येणारच नाही. तर अशा ठिकाणी जो आपला पेस्टिसाईडचा जो आपण यूज करतोय, हेवी यूज करतोय, तर तो यूज जो आहे ना तो आपल्याकडून टाळला जाईल. तर याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन करायचं आहे आणि या कॉम्बिनेशनचा यूज करायचा आहे कशासाठी, डिसीज मॅनेजमेंट करण्यासाठी. द इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट मेक्स यूज ऑफ ऑल द अवेलेबल मेथड्स प्रिव्हेन्शन फॉर कीपिंग पॅथोजन पॉप्युलेशन बिलो इकॉनॉमिक थ्रेशहोल्ड लेवल, जे की आत्ताच आपण डिस्कस केलं आहे. तर IDMची एक विशिष्ट हिस्ट्री आहे 1880 पासून तर 1996 पर्यंत. तर 1800 पासून तर 1996 पर्यंत. तर याची सुरुवात झाली होती 1800ला. प्लांट सायंटिस्ट अँड केमिस्ट बिगन द लॉंग जर्नी टू डिस्कवर द इन्व्हेंट फंजीसाईड दॅट वुड रिड्यूस द डिसीज लॉसेस. 1800 मध्ये काही जे सायंटिस्ट होते किंवा जे काही रसायनशास्त्रज्ञ होते तर त्यांनी काय केलं, त्यांची जी जर्नी होती तो प्रवास होता की त्यांना जे डिसीज आले होते काही ठिकाणी तर ते कशी कमी करायचे याच्यासाठी त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. तर त्याच्यामध्ये 1821 ते 1851 पर्यंत सल्फर इमर्ज ॲज अ इफेक्टिव्ह फंगीसाईड फॉर दी कंट्रोल ऑफ पावडरी मिल्ड्यू डिसीज. याच्यामध्ये पावडरी मिल्ड्यू डिसीजसाठी 1821 ते 1851 पर्यंत सल्फर हे जे फंजीसाईड आहे आपण जे यूज करतो आता पावडरी मिल्ड्यू डिसीज मॅनेजमेंट करण्यासाठी, याचा उगम झाला, याची सुरुवात झाली इथून. पावडरी मिल्ड्यू जो की भुरी रोग आहे. त्याच्यानंतर 1921 मध्ये बेहुली या सायंटिस्टनं काय केलं की चेस्टनट कंपाऊंड
डेव्हलप केलं, जो की डॅम्पिंग ऑफ डिसीज आहे ॲज अ सॉईल ड्रेंच इन नर्सरी बेड्स. असे काही रोग असतात की ते मातीमध्ये जे की इन्फेक्टेड सॉईल आहे किंवा तिलाच आपण सॉईल सिक सॉईल म्हणू शकतो, जी की पॅथोजनच्या इनॉक्युलममुळे वाढलेली असते. तर अशा सॉईलसाठी यांनी चेस्टनट कंपाऊंड याची सुरुवात केली आहे बेवलीने, या सायंटिस्टने 1921मध्ये. एक स्पेसिफिक डिसीजसाठी त्यांनी त्याचा यूज केला होता 1921मध्ये. त्याचं नाव आहे डॅम्पिंग ऑफ, ज्याला की आपण कंबरडे मोडणं पण म्हणू शकतो किंवा मग रोप कोलमडणे आपण त्याच्यासाठी शब्द वापरू शकतो. डॅम्पिंग ऑफ म्हणजे मानेपासून किंवा कमरेपासून ते वाघ पडतो त्या ठिकाणी ते आपण त्या डिसीजला डॅम्पिंग ऑफ म्हणतो, आणि त्याच्यासाठी हे कंपाऊंड त्यांनी शोधून काढलं होतं. त्याच्यानंतर आपण बघूयात प्रिवोस्ट, हे जे एक फ्रान्सचे सायंटिस्ट होते. त्यांनी 1807मध्ये रिकमेंडेड कॉपर सल्फेट फॉर वीट सीड ट्रीटमेंट अगेन्स्ट द बंट अँड डेमॉन्स्ट्रेट द फर्स्ट टाइम द फंगी टॉक्सिक व्हॅल्यू ऑफ कॉपर कंपाऊंड्स. यांनी जे कॉपर कंपाऊंड आहे ते वीटच्या बंट या डिसीजच्या अगेन्स्ट यूज करून बघितलं, आणि त्यांनी सांगितलं की याची फंगी टॉक्सिक जी व्हॅल्यू आहे ही त्यांनी दाखवून दिली. त्याच्यानंतर 1882मध्ये प्रिवोस्ट या शास्त्रज्ञाने मिलारडेट या फ्रेंच शास्त्रज्ञाने 1882मध्ये बोर्डॅक्स मिक्सचर, जो की डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्स याच्यासाठी कंट्रोल करण्यासाठी वापरला जातो. आणि मोस्ट ऑफ द टाईम हा जो मिलारडेट आहे 1882 यावरती जास्त प्रमाणात प्रश्न विचारले जातात की डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्स हा जो रोग आहे याच्यासाठी कोणत्या केमिकलचा यूज केला जातो मॅनेजमेंट करण्यासाठी. तर ते आहे बोर्डॅक्स मिक्सचर. ही एक बोर्डॅक्स मिक्सचर हे मिलारडेट फ्रेंच सायंटिस्ट आहे. यांनी मिलारडेट ही युनिव्हर्सिटीमध्ये तिथे ते काम करत होते. काम करताना त्यांना तिकडचे जे ग्रेप्सचे बाग होते त्या बागावरती त्यांना डाउनी मिल्ड्यू डिसीज दिसला, आणि त्यांनी त्याच्यावरती फवारणी करून बघितली याची बोर्डॅक्स मिक्सचरची, आणि त्यांना रिझल्ट मिळाले, आणि त्यांनी ते रिकमेंड केलं 1882मध्ये. त्याच्यानंतर बघूयात आपण पुढची हिस्ट्री. सॅनफोर्ड 1926 conducted first experiment on biological control of plant pathogen with antagonistic Bacillus subtilis in Canada. तर यांनी काय केलं आहे, बायोलॉजिकल कंट्रोल याचा जो बॅसिलस सबटिलिस आहे हा अँटॅगोनिस्ट त्यांनी वापरून बघितलेला आहे कॅनडामध्ये बायोलॉजिकल कंट्रोल म्हणून. त्याच्यानंतर आपण बघूयात इन 1932 इथे वेंडलिंग या सायंटिस्टने सजेस्टेड यूज ऑफ ट्रायकोडर्मा स्पेसिस ॲज अ बायो कंट्रोल एजंट. म्हणजे इथून बायो कंट्रोलचा इरा सुरू झाला आहे आपला 1926 पासून. तर याच्यामध्ये फर्स्टली बॅसिलस स्पेसिसचा सबस्टिलिसचा यूज झाला आहे बायो कंट्रोल एजंट म्हणून. त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा स्पेसिसचा यूज झाला आहे बायो कंट्रोल एजंट म्हणून. त्याच्यानंतर द आयडिया ऑफ इंटिग्रेटेड कंट्रोल फर्स्ट अपियर्स टू बी कन्सिव्ड बाय हॉस्किन्स in 1939. They proposed the concept of integrating chemical control with other tactics. म्हणजे यांनी काय केलं यावेळेला 1939मध्ये इंटिग्रेटेड कंट्रोल ही जी टॅक्टिक्स आहे ही यांनी अंमलात आणली, आणि याच्यामध्ये त्यांनी फक्त केमिकलच नाही तर बाकीच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या प्रॅक्टिसेसला धरून यांनी मॅनेजमेंट सुरू केलं. त्याच्यानंतर 1952मध्ये the credit of using term integrated control for the first time goes to the Mackelbacker and Bacon in 1952. याची जी क्रेडिट आहे कम्प्लिटली इंटरग्रेटिंग कंट्रोलची या टर्मची ही या शास्त्रज्ञांना जाते. त्याच्यानंतर द इंटरग्रेटेड कंट्रोल वॉज फर्स्ट डिफाईन हा कन्सेप्ट. त्याच्यानंतर याची जी व्याख्या आहे ती व्याख्या यांनी दिली स्टर्न एट ऑल 1959. याच्यामध्ये ॲज अप्लाइड पेस्ट कंट्रोल विच कंबाईन्स अँड इंटरग्रेट बायोलॉजिकल अँड केमिकल कंट्रोल. तर याच्यामध्ये त्यांनी अदर ज्या टॅक्टिक्स आहे त्याचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे टर्म्समध्ये. त्याच्यानंतर इन लेट 1960 अ मुवमेंट टू डेव्हलप मोर इन्व्हायरमेंटली बिगिन क्रॉप प्रोटेक्शन मेथड बिगन. म्हणजे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी याच्यामध्ये काही इंटरग्रेटेड प्रॅक्टिसेस त्यांनी घेतलेल्या आहेत ज्याची सुरुवात झाली 1960मध्ये. त्याच्यानंतर ही जी हिस्ट्री आहे पुढे गेली तर आयडिया ऑफ मॅनेजिंग इन्सेक्ट पेस्ट पॉप्युलेशन वॉज प्रपोज बाय गेअरर अँड क्लार्क इन 1961 हू कॉल्ड दिस कन्सेप्ट
प्रोटेक्टिव्ह पॉप्युलेशन मॅनेजमेंट विच वॉज शॉर्टन टू पेस्ट मॅनेजमेंट. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे, हा जो कन्सेप्ट दिला आहे त्यांनी हा स्पेशली पेस्टसाठी दिला आहे की ज्याच्यामध्ये पेस्टची जी पॉप्युलेशन आहे, जी संख्या आहे, एखादी जी किडी आहे त्या किडींची जी संख्या आहे किंवा त्याची जी नुकसान पातळी आहे ती एका विशिष्ट लेवलपर्यंत घेऊन येण्याचा जो कन्सेप्ट आहे मॅनेजिंग इन्सेक्ट पेस्ट, तर त्यांनी तो तिथं दिलेला आहे. त्याच्यानंतर वॅक्समॅन आणि स्टॅट इन 1943 डिस्कवर द फर्स्ट ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक स्ट्रेप्टोमायसिन. तर मित्रांनो याच्यावरती पण भरपूर प्रश्न विचारले जातात की फर्स्ट अँटीबायोटिक ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक कोणता आहे आणि ते कोणत्या शास्त्रज्ञाने दिलं आहे आणि ते कोणत्या वर्षी दिलं आहे, याच्यावरती पण भरपूर वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत, जे फक्त की UG कोर्समध्येच नाही तर PGमध्ये त्याच्यानंतर MCAER ही जी एक्झाम होते MSCला लागण्यासाठी किंवा PhDला जाण्यासाठी, तर याच्यामध्ये पण हा जो क्वेश्चन आहे हा भरपूर वेळा विचारलेला आहे. जसं की मी तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये सांगितलं की बॉर्डॅक्स मिक्सचर जो की डाउनी मिल्ड्यूसाठी वापरला जातो कंट्रोल म्हणून, तर तो मिलार्डेटनं दिलेला आहे. तर तसाच तो जो क्वेश्चन आहे भरपूर प्रमाणात विचारला जातो, तो सुद्धा MCR या परीक्षेत विचारला जातो. PGमध्ये पण तुम्हाला जर पॅथॉलॉजी कोर्स असेल तर त्याच्यामध्ये विचारला जातो आणि UGमध्ये पण याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला येतात. त्याच्यानंतर ड्युरिंग 1952 टू 1978 फंगिसाइडल प्रॉपर्टीज ऑफ 5 फर्स्ट हेटेरोसायक्लिक नायट्रोजन कंपाऊंड कॅप्टन, त्याच्यानंतर सिस्टेमिक फंजिसाइड असेल ऑक्झॅन्थिन, बिनोमिल अगेन्स्ट पावडर मिडिओ फंगस ऑफ कुकुरबिट. म्हणजे जो भुरी रोग आहे आपल्या काकडीवर्गीय जे आहेत ज्याच्यामध्ये कुकुरबिट स्पेशली कुकुरबिटच, तर यांच्या अगेन्स्ट त्यांनी काय वापरलं आहे इथं ऑक्झॅन्थिन आणि बिलोमिन हे जे सिस्टेमिक फंजिसाइड आहे त्याचा यूज केला आहे. किंवा जे फर्स्ट हेटेरोसायक्लिक नायट्रोजन कंपाऊंड आहे कॅप्टन, याच्यावरती सुद्धा भरपूर वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे की फर्स्ट जे हेटेरोसायक्लिक नायट्रोजन कंपाऊंड कोणता आहे आणि सिस्टेमिक फंजिसाइड कोणता आहे आणि ते कोणत्या डिसीजच्या अगेन्स्ट यूज केले गेलेलं आहे. त्याच्यानंतर मेटालॅक्झिल यूज झालेलं आहे अगेन्स्ट ओमायसिट्स. त्याच्यानंतर फॉसेटिल AL अगेन्स्ट फायकोमायसिट्स वेअर इन्व्हेस्टिगेटेड. आणि स्पेशली फॉसेटिल AL याच्यावरती सुद्धा भरपूर प्रमाणात तुम्हाला PhD CET वरती क्वेश्चन विचारले जातात. इवन फक्त PhD CETच नाही तर तुम्ही जर बघाल ERS, तर ERS ही PhDच्या म्हणजे MSc बेसवरती होती, आता PhD बेसवरती सुरू झाली आहे. तर ERS या एक्झाममध्ये सुद्धा हा क्वेश्चन भरपूर प्रमाणात विचारला जातो, भरपूर वेळा रिपीट होतो. आणि BSc म्हणजे UG लेवलला पण हा जो क्वेश्चन आहे हा तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला येऊ शकतो. त्याच्यानंतर 1996 फर्स्ट स्ट्रोबुलुरिन फंजिसाइड लॉन्च विच वॉज आयसोलेटेड फ्रॉम दी वूड रॉटिंग मशरूम फंजाय. तर यावरती पण क्वेश्चन विचारले जातात की फर्स्ट वूड रॉटिंग फंजाय जे आहे त्याच्यापासून कोणतं फंजिसाइड आयसोलेट केले गेलेलं आहे, तर ते आहे स्ट्रोबुलुरिन्स फंजिसाइड. तर मित्रांनो ही झाली आपली संपूर्ण हिस्ट्री संपली आपली. इथं इतिहास जो आपला आहे एकात्मिक रोग व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन असं पण आपण त्याला म्हणू शकतो, कारण की हा जो लेक्चर आहे आपला तो IPMचा आहे. तर त्याच्यामध्ये कीड आणि रोग या दोन्ही पण विषयी आपण चर्चा केली. त्याच्यानंतर बघूयात की या रोगाचं काय महत्त्व असतं. म्हणजे एखादी गोष्ट आहे आपली तर त्या गोष्टीचं काही ना काही महत्त्व असतं. तर याच्यामध्ये IDMचं काय महत्त्व आहे, म्हणजे एकात्मिक रोग व्यवस्थापन आपण का गरजेचं काय, आपण का करतोय एवढी जी आदळापट करतोय किंवा एवढी झटापट करतोय हे शिकण्यासाठी, तर याची काय महत्त्व आहे हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की इस्टिमेटेड ॲन्युअल क्रॉप लॉसेस वर्ल्ड वाईड, म्हणजे जगामध्ये पूर्ण जगामध्ये किती वार्षिक जे लॉसेस होतात, जे म्हणजे उत्पन्नात जी घट होते ती कशी होते आणि त्याची कारणं काय. आणि जर उत्पन्नात आपण जर प्रोटेक्टेड कल्टिवेशन जर केलं,
प्रोटेक्शन यूज जर करून जर केलं, म्हणजे त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसचा जर यूज जर केला, तर त्याची कंपॅरिझन आपण इथे बघूयात. तर फर्स्टली आपण अटेंडेबल क्रॉप प्रोडक्शन बघूयात की ॲक्च्युअल आपल्याला किती प्रोडक्शन घ्यायचं आहे. तर इथं आपण बघू शकता अटेंडेबल क्रॉप प्रोडक्शन आपलं असतं की $1.5 ट्रिलियन हे आपलं अटेंडेबल क्रॉप प्रोडक्शन आहे. ॲक्च्युअल क्रॉप प्रोडक्शन तर आपल्याला घ्यायचं आहे एवढं, पण आपल्याला त्यातून निघतं फक्त ॲक्च्युअल क्रॉप प्रोडक्शन जे आहे ते मायनसमध्ये असतं 36.5%. म्हणजे आपण या एवढ्या क्षेत्रामध्ये काहीतरी घेतो आहे आणि आपल्याला त्याच्यातून जे एक्सपेक्ट असतं तर ते वरती अटेंडेबलमध्ये दिलेलं आहे, आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल जे येतं आपल्याला उत्पन्न तर ते खाली दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यातून किती प्रमाणात घट झालेली आहे, -36.5%, जे की आपण इकडे बघू शकतो डॉलर्समध्ये $9.50 बिलियन एवढी आपली काय होती आहे, घट होती आहे. त्याच्यानंतर प्रोडक्शन विदाऊट क्रॉप प्रोटेक्शन, जर आपण एकात्मिक रोग व्यवस्थापन किंवा रोग व्यवस्थापन केलं नाही तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की किती आपली जी ॲन्युअल लॉसेस आहे तर ते आहे की $455 बिलियन मध्ये. त्याच्यानंतर लॉस प्रिव्हेंटेड बाय क्रॉप प्रोटेक्शन, आपण घेतलं नाही क्रॉप प्रोटेक्शन, एकात्मिक रोग व्यवस्थापन केलं नाही तर किती लॉस होतो, आणि जर केलं तर बघूयात तर इथं आहे की $415 बिलियन. तर एवढ्या प्रमाणामध्ये जर आपण क्रॉप प्रोटेक्शन जर केलं तर लॉस आपला कमी होऊ शकतो. ॲक्च्युअल ॲन्युअल लॉसेस टू वर्ल्ड क्रॉप प्रोटेक्शन म्हणजे पूर्ण वर्ल्ड वाईड ग्लोबली, तर इथं बघू शकतो आपण किती होतो तर $550 बिलियन मध्ये. त्याच्यानंतर लॉसेस कॉज बाय डिसीजेस ओनली, आता हे तर ओव्हरऑल आहे म्हणजे वर्ल्ड वाईड किती लॉस होतो आणि फक्त डिसीजमुळं किती लॉसेस होतात तर ते आहे की 14.1%, जे की आपण इकडे डॉलर्समध्ये बघू शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये असं काही कन्सेप्ट आहे परत की देर इज अ रेजिस्टन्स व्हरायटी फॉर द डिफरंट डिसीजेस, बट ॲट द टाइम ऑफ द इमर्जन्स ऑफ न्यू व्हिरुलंट स्ट्रेन ऑफ द पॅथोजन वेअर द ॲप्लिकेशन ऑफ केमिकल फेल अँड हार्मिंग द इन्व्हायरमेंट टू. म्हणजे अशी एक स्थिती येते जी की तुम्ही बघू शकता, आता तुम्हाला UGमध्ये तर नाही पण PGमध्ये बूम अँड बस्ट सायकल या नावाचा एक कन्सेप्ट आहे की त्याच्यामध्ये काही ज्या रेजिस्टन्स व्हरायटी असतात त्या रेजिस्टन्स व्हरायटीचा जर खूप जास्त अतिप्रमाणात जर वापर झाला तर जे पॅथोजन असतात, व्हिरुलंट पॅथोजन, ते सर्वाईव्ह होऊ शकत नाही. आणि अशा वेळेला ते काय करतात, त्यांची जी स्ट्रेन असते, जसं की आपण कोविड-19मध्ये बघितलं की नवीन स्ट्रेन आपल्याला बघायला मिळाल्या कोविड-19मध्ये, जी की अगोदर आपल्या एका स्ट्रेनसाठी आपल्याकडे लस उपलब्ध होती, नंतर त्याच्यासाठी आपल्याकडे लस उपलब्ध नव्हतं, त्याच्यावरती परत काम सुरू झालं. तसंच आपल्याकडं रेजिस्टन्स व्हरायटी असतील आणि त्याचा खूप जास्त प्रमाणात जास्त एरिया, लार्ज एरियावरती आपण जर त्या व्हरायटी लावल्या आणि जो काही डिसीज आहे किंवा जो पॅथोजन आहे त्या पॅथोजनला सर्वाईव्ह करण्यासाठी जर काहीच राहत नसेल, अशा वेळेला तो पॅथोजन काय करतो, स्वतःमध्ये बदल घडवून आणतो. आणि बदल घडवून आणल्यामुळे काय होतं की तो जे रेजिस्टन्स व्हरायटी आहे त्याच्यावरती पण तो यायला सुरुवात होतो, कारण की त्याने स्वतःमध्ये मॅनिप्युलेशन करून घेतलेलं असतं. त्यालाच आपण म्हणू शकतो की न्यू व्हिरुलंट स्ट्रेन. तर अशा वेळेला काय होतं की फंजीसाईडचा आपण जरी यूज जर केला, हेवी जरी यूज जर केला तर काय होतं, त्याच्यामुळे तो जो डिसीज आहे तो तर आपल्याकडून मॅनेज तर होत नाही, पण जे आपलं वातावरण आहे तर ते वातावरण प्रदूषित होतं जास्त प्रमाणामध्ये. त्याच्यानंतर इट इज ड्यू टू द ओनली क्विक रिझल्ट मेंटॅलिटी, म्हणजे आपला जो हा कन्सेप्ट आहे IDM, एकात्मिक रोग व्यवस्थापन. जर आता याच्यामध्ये आपण बघितलं की न्यू इमर्जन्स ऑफ न्यू व्हिरुलंट स्ट्रेन ऑफ द पॅथोजन वेअर द ॲप्लिकेशन ऑफ केमिकल फेल अँड हार्मिंग द इन्व्हायरमेंट. तर यामध्ये आपण जे पेस्टिसाईड ॲप्लिकेशन आहे किंवा मग फंजीसाईड ॲप्लिकेशन आहे हे जास्त प्रमाणात करतो, कारण की आपल्याला क्विक रिझल्ट पाहिजे असतो, त्वरित. म्हणजे आता जर एखादा रोग आला आहे शेतामध्ये तर पटकन आपण त्याच्यासाठी काय करतो की हाय रेटचं एखादं फंजीसाईड असेल किंवा मग हायर रेटचं एखादं इन्सेक्टिसाईड असेल तर ते आपण मार्केटमधून घेऊन येतो. आपल्याला काय वाटतं की हे जास्त रेटचं आहे तर आपण हे अगोदर फवारलं तर रोग येणार नाही, पण अशामुळे काय होतं की जो रेजिस्टन्स आहे त्या केमिकलचा तो वाढत जातो, कारण की आपण हायली
जे हाय रेटचं ते अगोदर फवारलेलं असतं, त्याच्यावरती आपल्याला केमिकल नंतर मिळत नाही, तर अशा वेळेला जो डिसीज आहे तो त्याच्यावरच्या हायली म्हणजे त्याच्यावरच्या जास्त जो प्रभावीकारी जे केमिकल आहे तर ते अवेलेबल नसल्यामुळं तो डिसीज जो आहे तो वाढतच जातो. तर सुरुवातीला हा जो आपला आयडीएम कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टनुसार जर आपण व्यवस्थित जर ज्या पायऱ्या आहेत आयडीएम कन्सेप्टच्या त्याच्यानुसार जर गेलो, जसं की सुरुवातीला आपले बायोलॉजिकल कंट्रोल जे आहेत त्यांचा जर आपण यूज केला, त्याच्यानंतर फिजिकल असतील किंवा मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, रेजिस्टन्स व्हरायटीज असतील, तर या आपण पायऱ्याने जर गेलो आणि शेवटी केमिकलचा जर आपण वापर केला, तर अशा वेळेला काय होतं की आपली जी क्विक रिझल्टची जी मेंटॅलिटी आहे याच्यामुळं आपण या ज्या गोष्टी आहेत त्या करत नाही. आपण डायरेक्टली काय करतो, फंजीसाईड किंवा मग हाय रेटच्या इन्सेक्टिसाईडकडे जातो आणि ते अगोदर आणून फवारतो. जरी आपल्या जी कीड किंवा रोग याची जी आर्थिक नुकसानीची जी पातळी आहे ती कमी जरी असेल तरी आपण काय करतो, केमिकल किंवा मग एखादं इन्सेक्टिसाईड किंवा फंजीसाईडची आपण त्या रोग किडींसाठी फवारणी करून देतो. तर याच्यामध्ये आपल्याला ही जी क्विक रिझल्टची मेंटॅलिटी आहे ही आयडीएम कन्सेप्टमधून आपल्याला काय करायची आहे, ही कमी करत आणायची आहे. त्याच्यानंतर आहे ॲप्लिकेशन ऑफ ह्यूज केमिकल्स नॉट सेफ फॉर द इन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमिकली इम्प्रॅक्टिकल. जसं की मी अगोदर म्हटलं की हायर रेटचे फंजीसाईड आहे, आपली आर्थिक नुकसान पातळी ओलांडलेलीच नाही आहे किडी आणि रोगांची, तरी पण आपण काय करतोय, जे हायर रेटचे जे इन्सेक्टिसाईड आहे किंवा मग फंजीसाईड आहे ते आपण काय करतोय, यूज करतोय, जे की वातावरणाला पण प्रदूषित करणार आहेत आणि त्याच्यानंतर इकॉनॉमिकली इम्प्रॅक्टिकल आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आर्थिक नुकसान पातळी ही अजून ओलांडलेली नाही आहे, तरी पण आपण जे इकॉनॉमिक जे आपला लॉस होतो आहे, पैशांचा जो खर्च होतो आहे तो खूप जास्त प्रमाणात होतो आहे. त्याच्यानंतर द आयडीएम प्रॅक्टिसेस कॅन प्रोव्हाइड लॉंग लास्टिंग सोल्युशन. फक्त फंजीसाईड आपण जर यूज केलं खूप जास्त प्रमाणामध्ये तर त्याच्यामुळं काय होणार आहे, आपलं जे इन्व्हायरमेंट आहे ते प्रदूषित होणार आहे. किंवा मग जर आपण जास्त प्रमाणात जर केमिकलचा जर अतिवापर जर झाला आपल्याकडून, तर जी सॉईल आहे किंवा मग जे त्या फ्रूट्समध्ये असतील किंवा मग त्या जे आपल्याला त्याच्यातून प्लांट प्रोडक्ट निघणार आहे त्याच्यामधले जे रेसिड्यू आहे त्या रेसिड्यूची लेवल जी आहे ना ती वाढतच जाणार आहे त्याच्यातून. तर अशा वेळेला जे लॉंग लास्टिंग सोल्युशन आहे ते आपल्याला फक्त केमिकल किंवा फक्त बायोलॉजिकल किंवा फक्त फिजिकल याच्यामधून आपल्याला मिळणार नाही आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन असेल आणि ते पायऱ्यानं जाईल आणि याच्यामध्ये जो आपला इकॉनॉमिक लॉस जो होणार आहे पैशांचा तो होणार नाही. आपण जर कल्चरल प्रॅक्टिसेस घेतल्या, बायोलॉजिकल घेतल्या, त्याच्यानंतर फिजिकल घेतल्या, याच्यामध्ये खर्च खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू डायरेक्टली आपण जर केमिकलवरती गेलो, प्रोटेक्शनवरती गेलो तर तिकडं खर्च खूप जास्त आहे. त्याच्यानंतर आपण जाणून घेऊया की कन्सेप्ट ऑफ इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट हा कसा वर्क करतो. तर याच्यामध्ये जसं की आपण डिसीज सायकलमध्ये बघितलं, पॅथोजन असेल, होस्ट असेल, इन्व्हायरमेंट असेल, तर या तिन्ही पण गोष्टीला आपल्याला काय करायचं आहे, तिथं आपण काय बघितलं की त्या तिन्हींच्या गोष्टींच्या कॉम्बिनेशनमुळे डिसीज होतो. पण इथं आपल्याला काय बघायचं आहे की या तिन्ही गोष्टींना वेगवेगळ्या प्रकारे आपण कसं मॅनेज करू शकतो. जसं की पॅथोजन आहे, हा जो पॅथोजन आहे याच्यामध्ये एक्सक्लुजन येतं, अवॉइडन्स येतं, इरॅडिकेशन पण येतं. तर याच्यामध्ये एक्सक्लुजनबद्दल आपण बोलूयात. एक्सक्लुजन म्हणजे आपल्याला एंट्रीच होऊ द्यायची नाही आहे. एखादा डिसीज असेल किंवा एखादा पेस्ट असेल तर आपल्याला त्याची जी एंट्री आहे ती एंट्री आपल्याला आपल्या एरियामध्ये होऊ द्यायची नाही आहे, म्हणजेच काय तर एक्सक्लुजन. त्याच्यानंतर अवॉइडन्स, जरी तो जर आपल्याकडं येत असेल तर त्याला अवॉइड आपल्याला करायचं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस आहेत ज्या की आपण म्हणजे ब्रॉडमध्ये आपण त्या डिस्कस करणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर इरेडिकेशन ऑफ इनॉक्युलम. आता इथं आपल्याला सुरुवातीला तो डिसीज येऊच द्यायचा नाही आहे, जर आला तर आपल्याला विविध प्रकारे त्याला अवॉइड करायचं आहे येऊ न देण्यासाठी. त्याच्यानंतर जर तो आलाच, अवॉइड केलं आपण पण तो झाला नाही तिथे, तर तो आला तर त्याला आपल्याला काय करायचं आहे, इरेडिकेशन आपल्याला इनॉक्युलमचं करायचं आहे. तर त्याच्यामध्ये रोगिंग असेल किंवा मग इन्फेक्टेड प्लांट पार्ट कलेक्ट करणं किंवा मग त्याला बर्न करणं या गोष्टी आहेत. तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला इनॉक्युलम म्हणजे काय याच्याबद्दल तो थोडंसं सांगतो. इनॉक्युलम म्हणजे काय तर एक प्रोपेग्युल्स असतो किंवा एक पॅथोजनचा जो पार्ट असतो तो त्याला आपण इनॉक्युलम म्हणतो, जो की डॉर्मन स्टेजमध्ये राहतात जास्त
इनॉक्युलमचे आपण सुरुवातीला बघितलं की ससेप्टेबल जर पॅथोजन, विरुलंट जर पॅथोजन असेल, ससेप्टेबल जर होस्ट असेल आणि फेवरेबल इन्व्हायरमेंट असेल, तर हे 3 जे कंपोनंट आहेत आपले, तर हे जे जेव्हा एकत्र येतात तर डिसीज कॉज होतो. पण आपल्याला या कन्सेप्टमध्ये बघायचं की इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट, तिथं आपल्याला रोग कसा होतो हे बघायचं होतं. आपल्याला इथं रोग किंवा कीड नियंत्रित कशी करायची एकात्मिक पद्धतीनं, याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर याच्यामध्ये सुरुवातीला बघूयात की पॅथोजनला आपल्याला कसं मॅनेज करता येईल. तर याच्यामध्ये 3 प्रिन्सिपल्स येतात: एक्सक्लुजन, अवॉइडन्स आणि इरेडिकेशन. एक्सक्लुजन म्हणजे काय, तर एखाद्या नवीन डिसीज किंवा पेस्ट असेल तर त्याची जी एंट्री आहे नवीन एरियामध्ये, तर ती होऊ न देण्याचं काम आपण एक्सक्लुजनमधून करू शकतो. त्याच्यानंतर अवॉइडन्स, जर तो नवीन एरियामध्ये जर एंट्री करत असेल एखादा नवीन डिसीज किंवा पेस्ट, तर त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला अवॉइड करू शकतो. जसं की डेट्स ऑफ सोविंग असतील किंवा मग प्लांटिंगच्या ज्या डेट्स असतील त्या आपण मागे किंवा पुढे घेऊन त्या रोगांच्या येण्याच्या, एखादी कीड असेल किंवा एखादा रोग असेल वातावरणाशी निगडीत, ते आपण मागे पुढे घेऊन त्या रोगाचं किंवा त्या किडीचं आपण येण्यापासून त्याला अवॉइड करू शकतो. त्याच्यानंतर इरेडिकेशन, जर तो एंट्रीसुद्धा केली त्याने, त्याच्यानंतर तो अवॉइड पण नाही झाला, त्याच्यानंतर आपण इरेडिकेशन करायचं आहे. तर इरेडिकेशन म्हणजे काय, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो, ज्याच्यामध्ये रगिंग असेल, त्याच्यानंतर कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ इन्फेक्टेड प्लांट पार्ट्स किंवा मग आपण बर्निंगसुद्धा करू शकतो. त्याच्यानंतर बघूयात की ससेप्टिबल होस्ट जर असेल तर त्याला कसं मॅनेज करायचं आहे. तर इथं आपल्याला बघायचं आहे की इंड्यूस रेजिस्टन्स असेल किंवा मग जेनेटिक रेजिस्टन्स असेल किंवा मग प्रोटेक्शन असेल. तर याच्यामध्ये आपण ज्या वेगवेगळ्या जाती आहेत ज्या की रोगाला कमी प्रमाणात बळी पडतात किंवा मग बळीच पडत नाही, म्हणजे हायली रेजिस्टन्स असेल किंवा मॉडरेटली रेजिस्टन्स व्हरायटी ज्या आहेत, किंवा मग याच्यामध्ये आपण इंड्यूस रेजिस्टन्सचा सुद्धा वापर करू शकतो. त्याच्यानंतर प्रोटेक्शन आहे, याचासुद्धा आपण होस्टला मॅनेज करण्यासाठी वापर करू शकतो. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की वॉटर मॅनेजमेंट. तर वॉटर मॅनेजमेंट हा कन्सेप्ट खूपच महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. तर याच्यावरती भरपूर गोष्टी अवलंबून असतात. जर आपण जास्त प्रमाणात जर पाणी दिलं शेतामध्ये तर वेट रूट रॉट म्हणजे उली कूच हा रोग जास्त प्रमाणात येतो. त्याच्यानंतर जर आपल्या शेतामध्ये जर खूपच आपण कमी प्रमाणात पाणी दिलं, फील्डला एकदम ड्राय जर ठेवलं आपण, तर त्याच्यामध्ये त्या स्थितीमध्ये ड्राय रूट रॉट म्हणजे आपण त्याला कोरडी कूज म्हणू शकतो किंवा विल्ट ज्याला आपण मर रोग म्हणू शकतो, याचं प्रमाण जास्त वाढतं. त्याच्यानंतर वॉटर मॅनेजमेंट हे फ्लडिंगमध्ये असेल आणि खूप जास्त प्रमाणात जर असेल तर अशा वेळेला काय होतं, जी ह्युमिडिटी आहे ती खूप जास्त प्रमाणात वाढते आणि त्याच्यामुळं पण जे रोगांचं प्रमाण आहे ते भरपूर प्रमाणात वाढत जातं. त्याच्यानंतर आपण बघूयात की सॉईल मॅनेजमेंट. तर इथे आपल्याला बघायचं आहे की सॉईलमध्ये जास्त प्रमाणामध्ये जे आपले न्यूट्रिएंट आहे तर त्या न्यूट्रिएंट मॅनेजमेंटवरती आपल्याला भर द्यायचं आहे. जे न्यूट्रिएंट गरजेचे आहेत हे आपल्याला सॉईल टेस्टिंगमधून कळतं की सॉईलला कोणकोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे आणि कोणकोणतं अन्नद्रव्य आपल्या शेतामध्ये पाहिजे, त्याच्यानुसार आपल्याला सॉईलचं मॅनेजमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर आपण जर रोग आणि किडी यांच्या संदर्भात जर विषय घेतला तर त्याच्यामध्ये नेमॅटोड, तर आपली जी फीड आहे जर ती नेमॅटोडनं हेवी इन्फेक्टेड असेल, म्हणजे मागचं जे पीक आहे आपलं, तर त्याच्यावरती नेमॅटोडचं हेवी इन्फेक्शन असेल किंवा मग जास्त प्रमाणात सॉईलमध्ये नेमॅटोड जर असेल, तर अशा ज्या इन्फेक्टेड फीड आहेत त्या आपल्याला निवडायच्या नाही आहेत. आपल्याला काय करायचं, तिथं सॉईल सोलरायझेशन वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस आहेत त्या घेऊन त्या जी फीड आहे ती फीडमध्ये आपल्याला त्या म्हणजे कल्टिवेशन आहे ते करायचं नाही आहे. अशा वेळेला आपल्याला जो फीडचा जो एरिया आहे, इन्फेक्टेड जो एरिया आहे तो सोडून आपल्याला दुसरीकडे क्रॉप घ्यायचे आहे, जोपर्यंत या फीडमध्ये जे आपले मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहे त्या कंप्लीट होत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर सिक सॉईल जर असेल, जर एखादा रोगाचं प्रमाण जास्त प्रमाणात असेल, जसं की विल्ट असेल किंवा मग दुसरे जे रोग आहेत म्हणजे डॅम्पिंग अप वगैरे हे जे रोग आहेत हे जर जास्त प्रमाणात असेल किंवा ती सॉईल किंवा जी माती ही खूप जास्त प्रमाणात जर त्या इनॉक्युलम लोड जर जास्त होत असेल त्या जमिनीमध्ये, तर अशी जमीन आपल्याला कल्टिवेशनसाठी निवडायची नाही आहे. तर हे झालं सॉईल मॅनेजमेंटबद्दल. त्याच्यानंतर आपण बघूयात पुढं व्हाय टू अडॉप्ट IDM प्रॅक्टिसेस. आता हे सगळं आपण कन्सेप्ट वगैरे सगळं आपण बघून झालं आहे. त्याच्यानंतर त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे आपलं ते बघून झालं आहे. त्याच्यानंतर पूर्ण त्याची इतिहास काय आहे एकात्मिक रोग व्यवस्थापनाचा तो पण आपण बघून झालं आहे. पण ही जी खटाटोप चालली आहे आपली ही कशासाठी सुरू आहे
आणि ती का गरजेची आहे हे आपण याच्यातून बघून घेणार आहोत. तर याच्यामध्ये इलिमिनेट ऑर रिड्यूस द इनॉक्युलम, जसं की तुम्हाला बोललो, तर मित्रांनो इनॉक्युलम म्हणजे एखादा पॅथोजनचा पार्ट असेल किंवा प्रोपॅग्युला असेल, त्याला आपण काय म्हणतो, इनॉक्युलम म्हणतो. तर तो इलिमिनेट करण्यासाठी किंवा त्याचा जो लोड आहे तो कमी करण्यासाठी आपली ही एकात्मिक रोग व्यवस्थापन ही जी संकल्पना आहे ही अंमलात आणणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर रिड्यूस द इफेक्टिव्हनेस ऑफ द इनिशियल इनॉक्युलम, म्हणजे त्याचं जी इफेक्टिव्हिटी आहे किंवा तो इफेक्टिव्हनेस आहे तो आपल्याला कसं कमी करता येईल, त्याच्यासाठी हा आयडियम जो आपला कन्सेप्ट आहे हा परिपूर्णपणे काम करतो. त्याच्यानंतर इन्क्रीज रेजिस्टन्स विदिन द होस्ट, म्हणजे जसं की तुम्हाला बोललो की जे जेनेटिक रेजिस्टन्स आहे किंवा मग इंड्यूस रेजिस्टन्स आहे, तर हे आपण आयडियम प्रॅक्टिसेस थ्रू हे आणू शकतो. आणि इन्क्रीज रेजिस्टन्स विदिन द होस्ट, म्हणजे जे आपलं जे क्रॉप आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे रोगप्रतिकार शक्ती आहे ती आपली याच्यामधून काय होणार आहे, वाढणार आहे. त्याच्यानंतर डिले ऑनसेट ऑफ डिसीज, जसं की तुम्हाला बोललो की अवॉइडन्स असेल किंवा मग अवॉइडन्सच आपण त्याच्यामध्ये घेऊयात की जो रोग येणार आहे तर तो अवॉइड कसं करायचं आपल्याला, की ज्या डेट्स ऑफ सोविंग असतील किंवा प्लांटिंग असतील तर ते त्याला काय करायचं, आपल्याला मॅनिप्युलेशन करायचं आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून जो डिसीज आहे तो उशिरा येईल किंवा मग तो लवकर येऊन जाईल किंवा मग त्याच्यानंतर आपण कल्टिवेशन करणार आहोत. त्याच्यानंतर स्लो द सेकंडरी सायकल्स, तर याच्यामध्ये काय आहे, 2 सायकल्स असतात, प्रायमरी आणि सेकंडरी, हे 2 प्रकारचे इन्फेक्शन असतात. तर याच्यामध्ये जी सायकल आहे या रोगांची, प्रायमरी आणि सेकंडरी, तर ही काय होणार आहे, याच्यामध्ये स्लो होणार आहे. त्याच्यानंतर युजेस ऑफ सेव्हरल मेथड्स इन विच रुटीन यूज प्रोव्हाइड्स डिसीज कंट्रोल, तर याच्यामध्ये काय होतं आहे आपलं, जर आपण कल्चरल प्रॅक्टिसेस केल्या किंवा मग याच्यामध्ये क्रॉप रोटेशन जर केलं तर याच्यामुळं काय होणार आहे, एकतर या ज्या सायकल्स आहेत डिसीजच्या त्या एक तर स्लो होतील. त्याच्यानंतर काय होईल, सेव्हरल मेथड जर वापरल्या तर याच्यामध्ये जे डिसीजचं रुटीन आहे क्रॉप रोटेशन जर घेतलं आपण तर त्याची जी चेन म्हणतो आपण रोगांची, तर ती काय होईल, ती साखळी काय होणार आहे, तिथं ब्रेक होणार आहे. जसं की आपण लॉकडाऊनमध्ये बघितलं कोविडचं, की आपण संपर्कात नाही आलो एकमेकांच्या तर काय होतं, ती साखळी तुटली तेव्हा. तर त्याच्यामध्ये पण तसंच आहे, सेकंडरी आणि जी प्रायमरी इन्फेक्शनची जी साखळी आहेत, तर या ज्या आपण आयडियम प्रॅक्टिसेस ज्या घेणार आहोत ते याच्यातून काय होणार आहे, ती ब्रेक होणार आहे. किंवा आपण क्रॉप रोटेशन जर घेतलं, म्हणजे सारखी जर पिकी जर नाही घेतली, मोनोक्रॉपिंग जर आपण नाही घेतली तर या ठिकाणी काय होणार आहे, तर ते जी साखळी आहे ती काय होणार आहे, इथं ब्रेक होणार आहे. त्याच्यानंतर आयडियम युटिलाइज द होस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस टू रिड्यूस प्लांट डिसीज विथ लिस्ट डिस्ट्रप्शन टू द इन्व्हायरमेंट, हा सर्वात महत्त्वाचा याच्यातला पॉईंट आहे की जे इन्व्हायरमेंटला हार्म होत आहे, आपण हेवी पेस्टिसाईड यूज करतो आहे, त्याच्यानंतर जे खूपच जास्त प्रमाणात जे जास्त डोसमध्ये आपण केमिकल यूज करतो आहे, पेस्टिसाईडचं हेवी यूज होतो आहे, त्याच्यामुळे काय होतं, इन्व्हायरमेंटला हार्म होतं आहे. इन्व्हायरमेंट आपलं जे आहे, जे वातावरण ते खूप जास्त प्रमाणात प्रदूषित होतं आहे. तर ते प्रदूषित होऊ नये म्हणून किंवा मग त्या वातावरणाला काही हानी होऊ नये म्हणून ही आयडियम प्रॅक्टिसेस खूपच गरजेचं आहे अडॉप्ट करणं सगळ्यांना. त्याच्यानंतर इट कंबाईन्स बेस्ट सायंटिफिक रिसर्च आउटपुट विथ द प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन, याच्यामध्ये आपण निरनिराळ्या काय करणार आहोत, कंबाईन ॲप्लिकेशन घेणार आहोत, ज्याच्यातून आपल्याला येणाऱ्या जे रिझल्ट आहेत आपले ते सायंटिफिक असणार आहेत. ज्याच्यामध्ये कंबाईन्स आपण बायोलॉजिकल घेतलं किंवा मग प्लांट प्रोडक्ट आणि बायोलॉजिकल कंट्रोल घेतलं. बायोलॉजिकल म्हणजे त्याच्यामध्ये बायोलॉजिकल कंट्रोल येतात, त्याच्यानंतर प्लांट प्रोडक्ट्स येतात किंवा मग बायोपेस्टिसाइड्स येतात, बायो फर्टिलायझर्स येतात. तर यांचे जे रिझल्ट्स आहेत, कंबाईन्स बेस्ट सायंटिफिक रिसर्च आउटपुट विथ द प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स, तर याचे जे आपण ॲप्लिकेशन देणार आहोत तर याच्यातून आपल्याला काय भेटणार आहे, सायंटिफिक ॲप्लिकेशन कसं करायचं आहे याची पण माहिती होणार आहे. आणि त्यांचं जो कॉम्बिनेशन आहे तर ते कॉम्बिनेशन यूज करून त्याचे जे येणारे रिझल्ट आहेत, या रिझल्टमधून काय होणार आहे, आपलं जे डिस्ट्रप्शन आहे इन्व्हायरमेंटचं, जी हानी होणार आहे ही कमी प्रमाणात होणार आहे. त्याच्यानंतर इट प्रोटेक्ट्स अगेन्स्ट द हझार्ड टू ह्युमन, ॲनिमल, प्लांट्स अँड द इन्व्हायरमेंट वाईल ऑप्टिमायझिंग डिसीज मॅनेजमेंट विदिन द कन्स्ट्रेंट ऑफ इकॉनॉमिक, सोशल अँड इन्व्हायरमेंटल कंडिशन. तर याच्यामध्ये काय काय होतं आहे, सोशल म्हणजे जसं आपण बोललो की जी आपलं आयडियम प्रॅक्टिसेस आहे याच्यामधून आपलं सोशल, इन्व्हायरमेंटल आणि इकॉनॉमिकल या तिन्ही पण ज्या गोष्टी आहेत हे एकदम बॅलन्स राहतील. म्हणजे आपल्याला इन्व्हायरमेंटला काही हानी होणार नाही आहे. त्याच्यातून जर
आपली इकॉनॉमिक लॉस जो आहे, जो हेवी ॲप्लिकेशन ऑफ पेस्टिसाइड्स असतील तर याच्यामधून जो इकॉनॉमिक लॉस होणार आहे, तर हे जे दोन इन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमिक जे लॉस होणार आहेत याच्यातून काय होणार आहेत, आपले जे सोशल कॉज आहेत ते वाढत जाणार. तर या तिन्ही पण गोष्टी कमी प्रमाणात करण्यासाठी हा जो IDM प्रॅक्टिसेसचा जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला अडॉप्ट करणं खूप गरजेचं आहे. तर हे झालं आपलं फर्स्ट लेक्चरविषयी. तर मी इथे थांबतो.